शिवसेना उपनेते तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या घरामध्ये नुकतीच अप्रिय घटना घडली। तानाजी सावंत यांचे मोठे बंधू सुभाष सावंत यांचे दुःखद निधन झाले। ही घटना घडली असताना अनिल सावंत व शरद पवार यांची भेट ही सातवणपर होती। तानाजीराव सावंत साहेब यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदून भूम परांडा जिंकला। ते राष्ट्रवादीचे पहिल्यापासून विरोधक आहेत। अख्खा धाराशिव जिल्हा सावंत साहेबांनी भगवा केला आहे। त्यांनी तानाजीराव सावंत साहेबांना शिकवू नये। खंडणी गोळा करताना उघडे पडलेले कार्यकर्ते स्वतः पक्षाशी प्रामाणिक असल्याचा आव आणत पक्षाची भूमिका काय आहे याची वाट न पाहता स्वतः पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता असल्याचे दिवास्वप्न पाहत शिवसेना उपनेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका करायचे काम करत आहे। पक्षाच्या पदाचा वापर केवळ खंडण्या गोळा करणे, महिलांना लुबाडणे, नातेवाईकांची फसवणूक करणे असा धंदा असलेल्या उतावळा नवरा गुडियाला बाशिंग या उक्तीप्रमाणे क्षणाची वाट न पाहता शिवसेना उपनेते तथा आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेबांवर टीका करणाऱ्या जिल्हा प्रमुखांवर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे युवा सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे। जय महाराष्ट्र। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी आताच शिवसेनेचे उपनेते तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्यावरती जी टीका केलेली आहे ती टीका म्हणजेच उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असंच म्हणावं लागेल। ज्या तानाजी सावंत साहेबांनी धाराशिवमध्ये जाऊन राष्ट्रवादीचा किल्ला भेदून अख्खं धाराशिव हे भगवामय केलं आणि तेथील प्रत्येक घरामध्ये शिवसैनिक हा तयार केला अशा माणसावरती टीका करणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखंच आहे। ज्यावेळेस जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली, जिल्हाप्रमुखाचं काम काय तर लोकांची कामं करणे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि आपल्या नेत्यांना सांगणे। तर यांचे धंदे खंडण्या गोळा करणे, जिल्हाप्रमुख ह्या नावावरती खंडण्या गोळा करणे, महिलांना लुटणे, नातेवाईकांना लुटणे, हे सर्व धंदे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून केलेले आहेत। तर आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सर्व युवा सैनिक ह्या जिल्हाप्रमुखाची आमचे महाराष्ट्राचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेशभाई सरनाईक असतील यांच्याकडे आम्ही सर्वजण ह्या जिल्हाप्रमुखाची तक्रार करणार आहोत आणि निश्चितच आमचे पक्षश्रेष्ठी नक्कीच यांच्यावरती कारवाई करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।